मुंबईतील चित्रकार हेमा उपाध्याय आणि तिचा वकील हर्ष भंभानीचा खून मालमत्तेच्या वादातून हा खून झाल्याचा संशय, तर हेमाच्या नवऱ्याची पोलिसांनी केली चौकशी। नागपूर अधिवेशनाचा दुसरा आठवडाही ठरणार वादळी, या आठवड्यात तरी कामकाज होणार का, यावर प्रश्नचिन्ह। स्मार्ट सिटीला शिवसेनेचाही विरोध, मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव असल्याचा सामनातून आरोप। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडवर आज होणार दाखल आरोपपत्र, तर आरोपपत्र असणार तब्बल 1,500 पानांचं। हाफिज सईदनं पुन्हा ओकली भारताविरोधात गरळ, मुंबई हल्ल्यातला आपला सहभाग भारत सिद्ध करू शकला नसल्याची मुक्ताफळं। सौदी अरेबियातल्या ऐतिहासिक महापालिका निवडणुकांमध्ये 20 महिलांची बाजी, पहिल्याच महिला राजकारणात। अवकाशात आज उल्कावर्षाव पाहण्याची पर्वणी, आज रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत होणार उल्कावर्षाव। कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत पंजाबच्या गुरुसाहेबची बाजी, भारत केसरी रुबेलला केलं चितपट। आणि उत्तर भारतात थंडीची लाट, दिल्लीचं तापमान 7 अंश सेल्सिअस पर्यंत खाली, मुंबईसह राज्यातही थंडी।